मी प्राध्यापक सिद्धार्थ इंगोले, मराठी विभाग, स्वर्गीय पुष्पादेवी पाटील, कला आणि विज्ञान महाविद्यालय रिसोड. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या तासिकेला आपण बी भाग 3 मधील वैचारिक हा पाठ बघितला होता. त्या वैचारिक पाठामध्ये शेतकऱ्याचा असूड महात्मा ज्योतिराव फुले, त्यानंतर कविता विभाग क यामधील संत तुकाराम महाराज हाही पाठ, ही कविता, त्यांचे अभंग आपण या अगोदरच्या तासिकेला अभ्यासले होते. त्याच नियोजित अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आज आपण आजच्या तासिकेला औदुंबर ही कविता अभ्यासणार आहोत. औदुंबर कविता क्रमांक 2 या कवितेचे लेखक निसर्ग कवी अर्थात बालकवी हे आहेत. बालकवींचा जन्म 1890 मध्ये तर मृत्यू 1918 मध्ये झाला. मराठी साहित्यामध्ये बालकवींना निसर्ग कवी म्हणून ओळखले जाते. बालकवींचे पूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे असे आहे. ते मराठी काव्यक्षेत्रातील निसर्ग कवी म्हणून मराठी वाङ्मयामध्ये अर्थात त्यातील काव्यक्षेत्रामध्ये ते परिचित आहेत. 1907 मध्ये जळगाव येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. डॉक्टर कान्होबा कीर्तिकर यांनी ठोंबरेंना बालकवी ही पदवी त्याच साहित्य संमेलनामध्ये बहाल केली होती. बालकवीच्या बहुतांशी कवितांमध्ये निसर्ग मध्यवर्ती असला तरी रूढ अर्थाने निसर्ग वर्णन हा त्यांच्या कवितेचा हेतू नाही. निसर्गाची तादात्म्य पावलेल्या कवी मनाचे ते सहज उद्गार आहेत. निसर्गातील विविध दृश्यांना त्यांना मानवी भावना जोडण्याचं एक अलौकिक हातोटी अनन्यसाधारण असं काम बालकवींनी आपल्या कवितेमध्ये केलेलं आहे. म्हणजे माणसाच्या आयुष्यातील सुखाच्या, दुःखाच्या, आनंदाच्या भावनेचा जो संबंध आहे, तो दुवा बालकवींनी आपल्या कवितेमध्ये साधलेला आहे. साध्या वर्णनात प्रतीकांची पहिली सूचना ही ते बालकवीच्या काव्यलेखनाची खरं तर वैशिष्ट्य आहे. अवघ्या 8 ओळीत शब्दाच्या कुंचल्याने एक सुंदर निसर्गचित्र रेखाटणाऱ्या बालकवीची रंगदृष्टी प्रस्तुत कवितेमध्ये आपल्याला प्रत्ययास येते. अल्पमी बालक, बालकवी स्वतःच्या कवितेमध्ये स्वतःच्या अस्तित्वाविषयी लिहितात. अल्पमी बालक नेने काव्यशास्त्र व्युत्पत्ती, कविवर्यांनो मदिया बोबडे बोलधरा परिचित्ती. आणि मग माझ्या मनामध्ये अनेक प्रकारच्या चित्ताचं वर्णन, अनेक चित्त म्हणजे मन, चित्त म्हणजे बुद्धी, हे निसर्गाच्या संदर्भात कवींनी त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. म्हणून त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी रंगदृष्टी कशा प्रकारे मानवी भावनेच्या जीवनातील निगडीत असणारे रंग औदुंबर या कवितेशी निगडीत बालकवींनी काव्यामध्ये वर्णन केलेले आहे. कवीने औदुंबरच्या प्रतीकातून मानवी जीवनात उदासीनता, निराशा कशी भरली आहे हे सांगितले आहे. आणि म्हणून
औदुंबर हे बालकवीचे चित्रलेले भावचित्र आहे. हा औदुंबर म्हटला तर एक वृक्ष आणि म्हटला तर नदीकाठी निसर्गरम्य परिसरात पाण्यात पाय टाकून बसलेला तत्वचिंतक आहे. ऋषीमुनी ज्याप्रमाणे आपल्या मठावर मंदिरावर बसलेले असून ते चिरंतर मार्गदर्शन देण्याचं काम करतात, त्याचप्रमाणे बालकवींनी औदुंबर हा जो वृक्ष आहे तो कसा कायमस्वरूपी बसून मार्गदर्शन करतो आहे असा एक संदर्भ या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. आणि हे वर्णन करताना ते म्हणतात, ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन. तट म्हणजे पैल काठ. ऐल तटावर पैल तटावर अलीकडल्या काठावर आणि पलीकडल्या काठावर हिरवाळी घेऊन, हिरव निसर्ग लेणं घेऊन, या ओळीने झाडाझुडपातून वाहणाऱ्या निळ्या सावळ्या झऱ्याची लय पकडण्याचा प्रयत्न कवीने या कवितेतून केलेला आहे. हा झरा त्यात शोभून दिसत आहे. ऐल तटावर पैल तटावर तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. बालकवी म्हणतात औदुंबराचं वर्णन करताना, ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन. हिरवाळ म्हणजे हिरवलेलं निसर्ग ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये हिरवी शाल अंगावर पांघरून अख्खा निसर्ग जणू शोभून दिसतो, त्याचप्रमाणे त्यामधला निळा सावळा झरा वाहतो त्या बेटा बेटामधून. प्रत्येक बेटामधून झरा वाहण्याचं काम कसं होतं, ती कशी सुंदर दिसतात याचं प्रस्तुत वर्णन काय म्हणतात, झऱ्याचे रेखीव असं चित्र. निळा सावळा, तो झरा कसा असतो, निळा असतो, सावळा असतो. हा एक रंगाचा मुलामा उपमा त्या ठिकाणी बालकवींनी दिलेली आहे. चार घराचे गाव चिमुकले पहिलं टेकडीकडे. आणि निसर्ग उभा करत असताना बालकवी असं म्हणतात की जंगल हिरवेगार आहे, इकडे रिमझिम पाऊस आहे, त्यातून ऊन पडत आहे, एका बाजूला इंद्रधनुष्य निघालेलं आहे, सर्व रान शिवार सोनेरी झालेलं आहे. आणि अशा नैसर्गिक रंगमंडपामध्ये चार घराच्या चिमुकल्या गावाचं वर्णन करताना कवी बालकवी असं म्हणतात, चार घराचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्याची दाट लागली हिरवर गर्दी पुढे. आणि जर तुम्ही त्या चिमुकल्या गावामध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर बालकवी असं म्हणतात की शेतमळ्याची दाट लागली, भरगच्च असं जंगल त्या रस्त्यामध्ये त्या गावाकडे जाताना पायवाटेच्या आजूबाजूला लागलेला आहे. तर आणि त्या पायवाटेच्या आजूबाजूने काय झालेलं आहे, हिरवी गर्दी पुढे आणि भयंकर अतिशय सुंदर निसर्गरम्य देखावा त्या हिरव्या गर्दी पुढे. आणि त्या गर्दीतून ती वाट काढत जणू काही पुढे जात आहे. याचा अर्थ दुसऱ्या कडव्यातून या कवीने झऱ्याची निसर्गशुद्धी पार्श्वभूमी वर्णन केलेली आहे. झऱ्याच्या पलीकडे दूरवर चार घराचे लहानसे गाव आणि त्यांच्या पुढे शेतमळ्याची दाट झाडी किती शोभून दिसतं, हिरवी गर्दी पुढे, असाही संदर्भ ते या ठिकाणी देतात. आणि म्हणून तिसऱ्या कडव्यामधून तिसऱ्या कडव्यातील वर्णन पुढे सुरू करताना ते असं म्हणतात की पायवाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे, ज्याप्रमाणे एखाद्या रस्त्यावर सापानं वेडे वाकडे झोपावे
बसावे, चालावे. त्याचप्रमाणे या हिरव्या गर्द निसर्गातून टेकड्यातून पायवाट पांढरी. आपण पूर्वीच्या काळामध्ये गाईचं गवारं चरायला गेल्यानंतर ती वापस आल्यानंतर ती पायवाट पडलेली असतं. पायवाट पांढरी त्यातून अडवी तिडवी पडे, असा साप चालल्यासारखा ती पायवाट आपल्याला त्या हिरव्या टेकडीवरून दिसल्याचा भास होतो, असं बालकवींना त्या ठिकाणी स्पष्ट म्हणायचं आहे. आणि म्हणून हिरव्या कुरणातून आडवी तिडवी पायवाट काळ्या ढोहापर्यंत पोचलेले दिसतं. जणू काही त्या रस्त्यावर तो साप वेडेवाकडे घालत चालत आहे, अशातला तो भाग. हिरव्या कुरणातून चालली काळ्या डोहाकडे, काळ्या शार पाण्याच्या डोहाकडे ती वाट झालेली आहे. आणि त्या नदीमध्ये औदुंबर म्हणजे एक मोठं झाड जणू काही आपले पाय पसरून, मुळ्या पसरून त्या ठिकाणी झोपलेले आहे, बसलेले आहे, तपश्चर्या करत आहे, असा तो मानवी भावनेचा आरोप त्या निसर्गावर करून आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रस्तुत प्रयत्न बालकवींनी खरोखर औदुंबर या कवितेमध्ये मित्रांनो अतिशय समर्पक, अतिशय सुंदरपणे वर्णन केलेलं आहे. झाकाळूनी जळगोड काळीमा पसरी लाटावर. आणि ज्याप्रमाणे भयंकर खूप पाऊस येण्याचं चिन्ह आभाळामध्ये, आभाळ झाकाळून आल्यानंतर असं वाटतं की आता यानंतर खूप असा पाऊस कोसळेल, धो पाऊस पडेल, असं आभाळाचं चित्र ज्यावेळेस आपल्याला दिसतं, त्यावेळेस ग्रामीण भाषेमध्ये, नैसर्गिक भाषेमध्ये आभाळ झाकाळून आला असं आपण म्हणतो. म्हणून बालकवी संदर्भ जे देतात, झाकाळूनी जळगोड काळेमा पसरी लाटावरी, पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. म्हणजे चौथ्या व शेवटच्या कडव्यात विशाल औदुंबराचे वर्णन आले आहे. काळी म्हणजे पाय टाकून जळात बसला असला औदुंबर, अशा भव्य दिव्य औदुंबराचं वर्णन कवी त्यावर करतात. त्यावर वृक्षछायेचा गोड झाकाळलेला काळीमा भासमान होत आहे. वृक्षाची सुंदर अशी काळसर छाया संपूर्ण डोहाच्या पाण्यावर पसरलेली आहे. आपले पाय डोहात बुडून हा औदुंबर वृक्ष आहे. हा औदुंबर एखाद्या चिंतनशील तत्वज्ञानी पुरुषासारखा एकटाच त्या नदीच्या काठावर, नदीच्या तीरावर, ऐल तटावर, पैल तटावर आपले पाय रोवून पुरुषासारखा एकटाच बसलेला आहे. चिंतनशील तत्वज्ञानी जणू काही तिथे तपश्चर्या करत आहे, अशा पद्धतीचं वर्णन बालकवींनी त्या औदुंबराच्या वृक्षाच्या संदर्भात केलेलं आहे. एखादा चित्रकार या कवितेवरून सुंदर निसर्ग चित्र काढू शकेल का, असा तपशील येथे कवींनी दिलेला आहे. आणि म्हणून ते चित्र उभं करत असताना ऐल तटावर पैल तटावर हिरवळ घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. चार घराचे गाव चिमुकले पैल टेकडेकडे, शेतमळ्याची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. पाय वाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे, हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे. झाकाळूनी जळगोड काळीमा पसरी लाटावर, पाय टाकुनी झळात बसला असला औदुंबर. अशा पद्धतीचं वर्णन या ठिकाणी बालकवींनी केलेलं आहे. आणि गेय म्हणजे गाणं, गेयाची चाल सुद्धा काव्यातला जो प्रकार आहे, ज्याला आपण गाणं गायला जातं, त्याही संदर्भ या ठिकाणी बालकवींनी दिलेला आहे. ऐल तटावर पैल तटावर हिरवळ घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. चार घराचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्याची दाट लागली हिरवी गर्दी पुढे.
पाय वाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे. हिरव्या कुरुणामधुनी चालली काळ्या डोहाकडे. झाकाळूनी जळगोड काळीमा पसरी लाटांवर. पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. ही जी गेयता आहे, ही गेयता सुद्धा बालकवींनी आपल्या काव्यामध्ये ओतप्रेत भरलेली आहे. या पाठाच्या अनुषंगाने बालकवी कशा प्रकारे निसर्ग चित्रण वर्णन करतात हे या कवितेच्या अनुषंगाने मित्रांनो आपण खरोखर अभ्यासलं असेल, जाणून घेतलं असेल असं या ठिकाणी मी अपेक्षित गृहीत धरतो. आणि या कवितेच्या अनुषंगाने अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून परीक्षेच्या संदर्भात जे प्रश्न विचारल्या जातील असा एक अनुमान, असे एक प्रश्न आपण या ठिकाणी लिहून घेणार आहोत. ते प्रश्न तुम्ही तुमच्या स्वाध्यायवहीमध्ये लिहून घ्यावं या दृष्टिकोनातून पहिला प्रश्न असा आहे की निसर्ग चित्र रेखाटण्याची बालकवीची रंगदृष्टी औदुंबर या काव्याच्या आधारे स्पष्ट करा. हा एक प्रश्न. प्रश्न क्रमांक 2, औदुंबरमधून बालकवींनी निसर्गाचे चित्रण कशा प्रकारे रेखाटले आहे ते लिहा. हा दुसरा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3, त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की औदुंबराचे शब्दचित्र कवीने कसे रेखाटले आहे, किंवा काही वस्तुनिष्ठ प्रश्न सुद्धा यामध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्या अनुषंगाने प्रश्न असा आहे की चिमुकल्या खेड्या भोवतालचे सृष्टी सौंदर्य तुमच्या शब्दामध्ये औदुंबर या कवितेच्या आधारे स्पष्ट करा. निळ्या सावळ्या झऱ्याची पार्श्वभूमी कवीने प्रस्तुत कवितेमध्ये कशा प्रकारे सांगितलेली आहे, असे हे 3-4 प्रश्न आपल्याला या ठिकाणी कवितेच्या अनुषंगाने लिहून घेता येतात, त्यावर नोट्स काढता येतं, त्यावर अभ्यास करता येतो. आणि वस्तुनिष्ठ प्रश्नाचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी जर घ्यावयाचं असेल तर ते असं घेता येईल. बालकवीचे पूर्ण नाव काय होते? पर्याय क्रमांक 1 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. पर्याय क्रमांक 2 कुसुमाग्रज. पर्याय क्रमांक 3 केशवसूत. आणि पर्याय क्रमांक 4 त्र्यंबक बापूजी ठोंबरे. याचं बरोबर आणि खरं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे. हे आपण तासिकेला प्रस्तावनेमध्ये सुरुवातीलाच पाहिलं होतं. म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न, दीर्घोत्तरिक प्रश्न आणि लघुत्तरिक प्रश्न अशा प्रकारची उकल, अशा प्रकारचं उदाहरण आपण या प्रस्तुत कवितेमध्ये मित्रांनो बघितलेलं आहे. तुम्हाला ही कविता निश्चित समजली असेल असं गृहीत धरून आपण तुम्हाला दिलेल्या प्रश्नाची उत्तरं जर तुम्हाला समजली नसतील तर आपल्या तासिकेच्या संदर्भामध्ये तुम्हाला तशा पद्धतीची विचारणा करता येईल, किंवा तशा प्रकारची मॅसेज किंवा ते प्रश्नाची मांडणी आपल्याला आपल्या ग्रुपच्या माध्यमातून ती पूर्ण करता येईल. या ठिकाणी बालकवीची नैसर्गिक कविता, बालकवीचा निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, निसर्गात बालकवींचं योगदान, निसर्गाचं जीवनातील योगदान, अशा अनेक प्रकारच्या अनुषंगाने ही कविता आपण समजून घेतली. या ठिकाणी आपण थांबू. सर्वांना या कवितेच्या अभ्यासक्रमाविषयी अडचण असेल तर त्यांनी ग्रुपच्या संदर्भात आपल्याला त्यावर चर्चा करता येईल, किंवा ह्याच्यानंतरच्या तासिकेला आपल्याला ती समस्या दूर करता येईल. या ठिकाणी मी थांबतो.
धन्यवाद. बाकीचा जो तास आहे ते आपण वेळापत्रकानुसार आपण अभ्यासणार आहोत.